संतोष देशमुखांच्या हत्येसाठी नेमका जबाबदार कोण? 2 महिन्यानंतरही प्रश्न अनुत्तरित. फरार कृष्णा आंधळेही सापडत नसल्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना 12वीची परीक्षा कशी देऊ? वैभवी देशमुखचा सवाल. तर संयम सुटत चाललाय, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. शिवरायांनंतर आंबेडकरांबद्दल सोलापूरकरांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल. मेंटल हॉस्पिटलला धाडा, रोहित पवारांचा संताप. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळींचीही आगपाखड. टीकेनंतर सोलापूरकरांचा माफीनामा. साहेबांचे समर्थक एकत्र आल्यास एक पक्ष उभा राहू शकतो. नाशिकमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य. वडील गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा की स्वपक्षीयांना इशारा? चर्चांना उधाण. मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह 9 वाळू माफियांना तडीपारीची नोटीस. सरकारचं षड्यंत्र असल्याचा जरांगेंचा आरोप. नातं बघून कारवाई होत नसते, फडणवीसांचा पलटवार. अखेर राजन साळवींच्या शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला. 13 तारखेला कार्यकर्त्यांसह ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार. मात्र सामंत बंधूंचा विरोध असल्याची चर्चा. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरी सुरू असलेली आयकर विभागाची छापेमारी संपली. सलग 5 दिवस चौकशी. कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. मागी गणेशोत्सवाच्या मुंबईतील पीओपी मूर्तींच्या विसर्जनाला पालिकेची मनाई. हायकोर्टाच्या आदेशावर बोट. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मंडळ आणि मूर्तिकारांची मागणी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा पनवेल जवळचा एक्झिट पॉइंट 6 महिने बंद राहणार. कळंबोली सरकारच्या बांधकामामुळे एक्झिट राहणार बंद. प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. एकतीस नक्षलवाद्यांना कंठस्थान. गडचिरोलीला लागून असलेल्या बिजापूरच्या जंगलात चकमक. 2 जवान शहीद. दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवायला वेळ लागणार. सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यानंतरच ठरू शकतो दिल्लीचा मुख्यमंत्री. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांचा राजीनामा. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मुख्यमंत्री सिंग यांच्या विरोधात विरोधक अविश्वासाचा ठराव मांडणार होते. कटकच्या दुसऱ्या वनडेत 4 गडी राखून भारताचा इंग्लंडवर शानदार विजय. कर्णधार रोहित शर्माची धडाकेबाज सेंचुरी. 2-0 मालिका खिशात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.